संगीतकार रवींद्र राठोड। बंजारा ही अति प्राचीन जमात आणि मूळ निवासी जमात आहे। या जमाताची एकच बोलीभाषा आहे, गोर भाषा, एकच संस्कृती आहे, गोर संस्कृती, आणि सण उत्सव त्यौहार आमचे सर्व एकच आहे। मग तो गुजरातमध्ये असो, तामिळनाडूमध्ये असो, कर्नाटकमध्ये असो, आंध्र प्रदेशामध्ये असो, आणि अशा प्रकारे आदिवासी समुदायाचे पूर्ण निकास करणारी आमची ही जमात आहे। संविधान तयार होत असताना ब्रिटिशांनी आम्हाला 1871 गुन्हेगार जमातीमध्ये टाकल्यामुळं आम्ही बाहेर होतो। 1952 आम्हाला मुक्त करण्यात आलं। तेव्हा संविधान ऑलरेडी तयार झालेलं होतं, आणि त्यानंतर आमच्या लोकांना काही समजत नव्हतं, शिक्षण नव्हतं, काही कोणत्याही गोष्टीचं हे नव्हतं, ज्ञान नव्हतं। आणि मग जेव्हा महाराष्ट्र झालं 1961 त्यापूर्वी हैदराबाद प्रांतामध्ये आम्ही सर्व होतो, आणि त्या हैदराबादमध्ये निजाम प्रांतामध्ये आमचा संपूर्ण समाज हा ST प्रोग्राममध्ये येत होता। जेव्हा 1 मे 1960 महाराष्ट्र स्वतंत्र झालं तेव्हा आम्हाला महाराष्ट्रामध्ये समाविष्ट करून OBCमध्ये टाकण्यात आलं। पण OBC काय आहे, OBCचे गैरफायदे काय होणार आहे हे आम्हाला माहीतच नव्हतं, आणि हैदराबादमध्ये आम्ही STमध्ये येतो हे सुद्धा आम्हाला माहीत नव्हतं। आता काय मागणी आहे सर तुम्ही? आता आमची एकच आहे, आम्हाला अनुसूचित जमातीमध्ये 342 कलमानुसार समाविष्ट करायला पाहिजे। कारण अनुसूचित जमातीमध्ये STमध्ये समाविष्ट एकच पद्धत आहे, महाराष्ट्र शासनाने राष्ट्रपतीकडे शिफारस करायची आणि राष्ट्रपती त्याला निर्देशित करतात, आणि ती जमात STमध्ये समाविष्ट होते। म्हणून आम्ही STचे निकष परत करतो, आम्हाला STमध्ये देण्यात यावे। त्याला दोनच गोष्टी, डॉक्युमेंट किंवा संस्कृती। आमचे डॉक्युमेंटसुद्धा STचे आणि संस्कृतीसुद्धा STची आहे, म्हणून आम्ही न्यायाची मागणी करत आहे। मी सकल अमरावती जिल्हा बंजारा समाजाच्या तर्फे माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्याकरिता आलेलो, कारण ज्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 2 सप्टेंबरला हैदराबाद ग्रॅज्युएट हे लागू करून त्यांना OBCमध्ये जर आरक्षण देण्यात येत आहे, तर आमचा जर मागचा जर इतिहास बघितला तुम्ही तर भारतामध्ये, संपूर्ण भारतामध्ये सेम बोलीभाषा, सेम पेहरावा आणि सेम आमचं रहन सहन सगळं सेम आहे। आणि जुन्या रेकॉर्डमध्ये हैदराबाद ग्रॅज्युएटमध्ये याचा जर विचार केला आला तर आम्ही ST समाजामध्ये आम्ही होतो। त्यामुळे आमचं म्हणणं आहे की ज्या पद्धतीने तुम्ही मराठा समाजाला OBCमध्ये हैदराबाद ग्रॅज्युएट लागू करून आरक्षण दिलेलं आहे, त्याच पद्धतीने आम्हाला बंजारा समाजाला तुम्ही हैदराबाद ग्रॅज्युएटच्या अनुषंगाने आरक्षण देण्यात यावे। अन्यथा आमचं आरक्षण जर देण्यात आलं नाही तर अमरावती जिल्ह्यामध्ये सकल बंजारा अमरावती जिल्ह्यातर्फे भव्य मोर्चा रुद्र अवतार घेण्यात येईल।